नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मनोविकृती या कार्यक्रमाच्या पहिल्या भागात आपण मानस नस विकृती, मनोशारीरिक विकृती व इतर काही मानसिक विकृतींची माहिती करून घेतली। आजच्या भागात आपण तीव्र मानसिक आजार, अपस्मार व मद्यपानामुळे होणारी मनोविकृती याची माहिती करून घेऊयात। ही माहिती देण्यासाठी डॉक्टर शिरीष सुळे इथे आलेले आहेत, तर आपण त्यांच्याशी चर्चा करायला सुरुवात करूया। डॉक्टर, हल्ली डिप्रेशन या आजाराचं प्रमाण बरंच वाढतंय असं म्हणतात। या आजाराचं नेमकं स्वरूप काय? डिप्रेशन हा आजार 2020 मध्ये जगात सर्वात मोठा किलर इलनेस म्हणजे सर्वात मोठा आजार, जीव घेणा आजार असं ठरणार आहे असं WHO म्हणणं आहे। डिप्रेशन हा महत्वाचा आजार असा आहे की तो मेंदूतले काही रसायन कमी जास्त झाल्यामुळे होणारा आजार। त्याच्यात प्रमुखपणे 3 लक्षणं दिसतात। एक म्हणजे अशा व्यक्तीच्या मनात 24 तास निराशा, वैफल्य हेच विचार असतात। त्याचा जगण्यातलाच आनंद नाहीसा लागलेला असतो। त्याला काही इंटरेस्टच राहत नाही जगण्यात। माझा जगण्याचा उपयोग काय, कशाला जगू, मरण आलं तर बरं, असे विचार त्याच्या मनात येत असतात। एवढंच काय तर मी त्याच्याविषयी जीवच देऊन टाकतो, माझा सगळ्या जगाला भार आहे, माझा स्वतःला या जगाला घराला काहीही उपयोगता नाही, पण मी उलट लोकांना त्रासदायक ठरतोय, हे विचार त्याच्या मनात 24 तास येतात। त्याचप्रमाणे मग त्याच्या मनात मला काहीतरी मोठा रोग झालाय, मला कॅन्सर झालाय, मला हार्ट डिसीज झालाय, म्हणजे थोडक्यात मी या जगाचा कामाचा नाही, असे अतिशय उदास आणि निराशमय विचार त्याच्या मनात 24 तास असतात। हा नंबर 1। नंबर 2 ज्याला पॉवर्टी ऑफ आयडिया म्हणतात, म्हणजे ह्या लोकांना काही सुचतच नाही। आपण कसं सकाळी उठलो किंवा चला आता हे काम करू, ते काम करू, हे एवढी कामं करायचे, असं ह्यांना सुचतच नाही। संबंध वेळ त्यांचं मन एकदम ब्लँक असतं, त्यांना सुचत नाही, शून्य असतं, आणि त्यामुळे विचारलेल्या प्रश्नाची फार अशी कोरडीपणे उत्तरं देतात, हो, नाही, पण स्वतःहून काही संवाद साधणार नाही, किंवा आपण संवाद साधायचा प्रयत्न केला तर त्यांना ते आवडत नाही किंवा त्यांना जमतच नाही, कारण पूर्णपणे त्यांच्या मनात कल्पनाच येत नसतात। आणि तिसरं महत्वाचं लक्षण म्हणजे सायकोमोटर रिटार्डेशन, म्हणजे ह्यांची हालचाल, यांचं बोलणं, यांचं प्रत्येक क्रिया अतिशय हळूहळू होत असते। म्हणजे तो 40 वर्षाचा माणूस 80 वर्षाच्या म्हाताऱ्यासारखा चालायला लागतो, कमरेत वाकलाय, खांदा पडले, चेहरा पडलेला आहे, अशा तऱ्हेनेच तो चालत असतो। त्याचं बोलणं वागणं सगळं असं असतं। तर महत्वाची ही 3 लक्षणं असतात, आणि बऱ्याच वेळा ह्या लोकांच्या मनात जीव देण्याचे विचार येत असतात, तसा ते प्रयत्नही करतात, आणि ह्या आजारातून बाहेर पडायचा प्रयत्न त्यांनी जवळजवळ सोडून दिलेला असतो। असा हे मोठा डिप्रेशन हा आजार आहे। तीव्र मानसिक विकृतींचे प्रकार कोणते आहेत? तीव्र मानसिक विकृतीचा सर्वात मोठा आणि प्रथम मोठा आजार म्हणजे स्किझोफ्रेनिया, ज्याला भग्नावस्था म्हणतात। त्याचा संबंध स्वभावच बदललेला असतो, स्किझोफ्रेनिया। त्याच्यात दुसरा आजार आहे त्याला डिल्युजनल डिसऑर्डर्स म्हणतात। अशाच प्रकारची लक्षणं असलेला अजून एक आजार म्हणजे ऑर्गॅनिक सायकोसिस। ऑर्गॅनिक म्हणजे तुमच्या मेंदूमध्ये काहीतरी दोष निर्माण झाल्यामुळे होणारे तीव्र मानसिक आजार। अजून एक आजार म्हणजे वार्धक्यामुळे होणारे मानसिक विकार। अजून एक आजार आहे तो म्हणजे ज्याला मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस म्हणतात। हा देखील एक मोठा मानसिक विकार आहे की ज्याच्यामध्ये काही वेळा माणूस स्वतःला खूप मोठा समजतो, म्हणजे मला सगळ्या जगाहून जास्त समजते, मी सर्वात शहाणा, तुम्ही गाढव आहे, त्याला मॅनिया असं म्हणतात। आणि त्याच व्यक्तीला काही वेळा अतिशय उदासपणाचा आजार झटका येतो, आणि ज्याच्यामध्ये तो जीव देण्याच्या गोष्टी करतो। तेव्हा एकाच व्यक्तीला अल्टरनेट म्हणजे एकदा खूप एक्साइटमेंट किंवा खूप उत्साहाचे फेज येते, तर कधी डिप्रेशन येते, ह्याला मॅनिक डिप्रेसिव्ह सायकोसिस म्हणतात। तर अशा तऱ्हेचे विविध आजार ह्या तीव्र आजारामध्ये होऊ शकतात। स्किझोफ्रेनिया किंवा भग्न व्यक्तिमत्व म्हणजे काय? त्याची प्रमुख लक्षणे कोणती? स्किझोफ्रेनिया हा मूळतः विचारांचा आजार, म्हणजे त्याच्या मनात चुकीचे विचारच निर्माण व्हायला लागतात। त्याचं जगाशी संपर्क बदललेला असतो, त्याची भाषा बदलते, कम्युनिकेशनमध्ये बदल होतो, त्याच्या भाषेत बदल होतो। म्हणजे तो उगीच 4थी पास नसेल पण इंग्लिशमध्ये ॲटमॅट काहीतरी बडबड करायला लागेल, किंवा त्याच्या मनातल्या भावना बदलतात। म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर बाबा त्याच्या घरी कोणी आजारी आहे माणूस, किंवा कोणीतरी वारलं, तर तो सहज आपला मॅटर ऑफ फॅक्ट आता मी त्याला पोचवून आलो,
म्हणजे आपल्याला वाटेल कुठे स्टेशनवर पोहोचून आला, हा खरा स्मशानात पोहोचून आला असतो. म्हणजे त्याच्या भावनांमध्ये फरक पडतो. तेव्हा हा आजार तुमच्या विचारांचा, भावनाचा, भाषेचा, कम्युनिकेशनचा असा आहे. आणि मुळात तुमच्या विचारातच बदल पाडल्यामुळे तुमचं साहजिकच वागणंही बदलतं. आणि म्हणून याला भग्नावस्था म्हणतात. हा पूर्णपणे माणूस बदललेला असतो. आता ह्या विचारांच्यात देखील आपण थोडंसं डिटेल्समध्ये जाऊया. कधी कधी ह्या माणसाला वाटतं की माझ्या मनातले विचार जे काही येत आहेत ही कोणतरी तिसरी शक्ती कंट्रोल करते. मी जे बोलतोय ते माझं बोलणं नाहीच आहे, हे तिसरं कोणतरी माझ्यावर जादू केलंय, करणी केलंय, बाहेरचं केलंय, कोणीतरी मला चारलंय, कोणीतरी चंद्रावरचा माणूस माझ्यावरचे माझ्या मनातले विचार कंट्रोल करते, म्हणजे माझ्या विचारावर कोणीतरी कंट्रोल करते असं त्याला वाटतं. कधी कधी तो म्हणतो की माझ्या मनात कोणतरी सतत विचार घुसळतंय, मला नकोय ते विचार तरी तो कोणतरी माझ्या मनात घालतंय विचार. म्हणजे मला समजतंय की माझी बायको चांगली पण नाही ते ती बायको वाईट आहे हेच विचार कोणतरी माझ्या मनात घुसळते विचार. किंवा तिसरा प्रकार म्हणजे माझ्या मनातले विचार कोणीतरी काढून घेतंय आणि म्हणून मला काही सुचतच नाही. अशा तऱ्हेचे वेगवेगळ्या तऱ्हेचे यांना विचारामध्ये फरक पडतो. कधी कधी यांना परसेप्शन म्हणजे ज्याला हॅल्युसिनेशन्स म्हणतात की ज्याच्यामध्ये प्रत्यक्षात काही घडलेलं नसतं. परसेप्शन इन ॲब्सेन्स ऑफ स्टिम्युलस म्हणजे त्याला काहीतरी ऐकू येतं, त्याला काहीतरी वास येतो, त्याला काहीतरी स्पर्श होतो, प्रत्यक्षात झालेला नसतो पण त्याला ऐकू येतं, त्याला हॅल्युसिनेशन म्हणतात. अशा तऱ्हेचे भास ह्या लोकांना होत असतात. मग लोक माझ्याबद्दल बोलतायत, लोक माझ्या विरुद्ध बोलतायत, लोक माझ्या विरुद्ध कट करतायत, लोक माझ्याबद्दल वाईट वाईट काहीतरी जगात पसरवत आहेत असं त्याला वाटायला लागतं. आणि तुमच्या लक्षात येईल की एकदा माणसाला असं वाटलं की हे लोक कारणाविना मी तर एवढा चांगला आहे पण हे लोक उगीच माझ्याबद्दल वाईट वाईट काहीतरी पसरवत आहेत, तर मग तो साहजिकच त्या लोकांवर रागवेल. मग आपण ऐकतो की कोणीतरी कोणाच्या अंगावर हात टाकला, मारलं, कारण त्याच्या मनात वाटतं की हा माणूस मुद्दामच माझ्याकडे बघून चुंकला, की मुद्दामच माझ्याबद्दल त्या शेजारच्या मनात माझ्याबद्दल काहीतरी बोलत होतं. असे त्यांचे गैरसमज होतात. हॅल्युसिनेशनमध्ये आणखीन काही प्रकार असतात. म्हणजे कधी कधी त्यांना वाटतं की माझ्या अंगावर काहीतरी किडे वळवळत आहेत. असा स्किझोफ्रेनियामध्ये असं होत नाही पण अशा तऱ्हेचे पण त्यांना कधी काहीतरी विचित्र वासच येतात. डॉक्टर इथे काहीतरी तुम्ही ठेवलेले आहेत, मला कसला तरी वास येतोय असंही त्यांना भ्रम होऊ शकतं. तर स्किझोफ्रेनियामध्ये महत्वाचं आहे विचारामध्ये फरक पडतो. परसेप्शन म्हणजे अशा तऱ्हेचे त्यांना भास व्हायला लागतात. तसंच कधी कधी त्याच्या भाषेमध्ये फरक पडतो. म्हणजे आपण त्याला विचारलं बाबा तुझं नाव काय, का तो सरळ नाव सांगणार नाही. कुणाचं, अरे मी तू माझ्याकडे पेशंट म्हणून आलाय, मला औषध द्यायचे, तू मला तुझं नाव तर सांग. मग काहीतरी नाव सांगणार, पहिलं पूर्ण नाव सांगणारच नाही. मग तेवढ्यात त्याच्या मनात संशय असणार, पटकन बाहेर पडेल, थांबा मी बाहेरच्याला विचारतो नक्की नाव काय. म्हणजे त्याला संशयही असतो आणि काही सुचतही नाही. माझ्याकडे एक असा पेशंट होता की त्याला रिक्षात बसायचं होतं, रिक्षा दारात उभी, अर्धा तास तो पाऊल हात टाकायचा, बाहेर यायचा, हात टाकायचा, आलो ना, थांबा ना, येतो ना. रिक्षा सुरू झाली की थांबा मी येतो. त्याला पुढची ऍक्शन सुचायची नाही. तेव्हा त्यांना बोलणंही सुचत नाही कधी कधी, किंवा त्यांची पुढची क्रिया पण सुचत नाही. अशाही प्रकारचे आजार होतात. कधी कधी त्यांच्या भाषेत मी सांगितलं की काहीतरी नवीनच शब्द बोलायला लागतात की जे जगात शब्द नाहीच आहेत, अशी त्यांची स्वतःचीच काहीतरी भाषा असते आणि अशा भाषेत ते बोलायला लागतात. कधी कधी आपण त्याला विचारलं तुझं नाव काय, तर त्याला इको लिहिली म्हणतात. इको म्हणजे प्रतिध्वनी. तुझं नाव काय, तो आपल्याला विचारेल तुझं नाव काय, स्वतःचं नाव सांगणार. तर अशा तऱ्हेचे विविध प्रकारचे दोष या स्किझोफ्रेनियामध्ये होतात. आता ही सगळी लक्षणं एकाच वेळी दिसत नाहीत. कधी कोणाला फक्त कानात आवाजच येतील, तर कोणाला संशय वाटेल. आणि आता अशा तऱ्हेचे भास झाल्यामुळे त्याच्या वागण्यात बदल पडतो. साधं उदाहरण द्यायचं तर एखाद्या माणसाला वाटलं की बाबा माझी बायको बदफैली आहे, आपण पेपरमध्ये वाचतो, संशयावरून बायकोच्या डोक्यात दगड घातला, तर हे ती मंडळी त्याला नुसते भास होतात, सतत वाटत असतं ही बायको काहीतरी करते. पण ह्याच्यात उलट पण होऊ शकतं की तोच माणूस म्हणतो मी एवढा चांगला, मी एवढं ह्या बायकोसाठी केलं आणि ही बदफैली आहे, माझ्या जगण्यात काय अर्थ आहे, मला जगाला तोंडच दाखवा जागा राहिली नाही. आणि त्यामुळे हा माणूस तो विचारतोच की माझी बायको बदफैली आहे, चुकीचा आजाराचा विचार, तो तिचा जीव घेत नाही, स्वतःचा जीव देऊन टाकतो, मला जगात तोंड दाखवा राहिला नाही. तेव्हा मानसिक आजारामध्ये होमिसाईड आणि सुसाईड म्हणजे दुसऱ्याचा जीव घेणं आणि स्वतःचा जीव देणं या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत असं धरलं जातं. आणि हे ह्या स्किझोफ्रेनियामध्ये होतं. म्हणून या आजाराला भग्नावस्था म्हटलं. पूर्णपणे तो भग्न झालेला असतो. डॉक्टर, संभ्रांती किंवा डिल्युजनल डिसऑर्डर म्हणजे काय?
त्याचंही स्वरूप असंच असतं, ह्याच्यामध्ये सतत त्या माणसाला संशयाने ग्रासलेलं असतं. पण स्किझोफ्रेनियामध्ये जसं त्याचा पूर्णपणे स्वभावात, विचारात, वागण्यात बदल झालेला असतो, तसं ह्या डिल्युजनल डिसऑर्डरमध्ये होत नाही. इतर वेळी तो बराचसा चांगला, खूपच चांगला वागत असतो, त्याला बऱ्याच वेळा कळतं की मला ऐकू येतं ते चुकीचं आहे, परंतु विचार मात्र त्याच्यात तेच असतात. म्हणजे त्याच्यात अनेक टाईप आहेत. एका ह्याच्यात त्याला वाटतं की हे टीव्हीवर चाललंय, रेडिओवर जे काही चाललंय हे माझ्यासाठी चाललंय, ही सगळी न्यूज देत आहेत, बातम्या देत आहेत, हे माझ्यासाठी चाललंय, किंवा ती नटी जी आले ती नटी मी माझी इच्छा होती म्हणूनच माझ्यासाठी नाचते, किंवा कधी कधी हे लोक एकतर्फी प्रेमात पडतात. मला आठवतं की एक मुलगा होता, तो MSc शिकलेला होता, 5व्या मजल्यावर राहायचा, समोरच्या 6व्या मजल्यावर दुसऱ्या घरात एक मुलगी राहत होती, ती लग्न झालेली बाई होती, ती प्रेग्नंट होती, त्यामुळे माझ्या डोळ्यातल्या शक्तीमुळे ती प्रेग्नंट झाली. म्हणजे असं ह्यांना डिल्युजन्स वाटायला लागतं. तसंच त्यांना कधी कधी वास येतात, कधी कधी त्यांना असं माझ्या शरीरातून काहीतरी पदार्थ बाहेर पडतोय आणि म्हणून सगळे लोक मला टाळतायत, किंवा माझ्या अंगातनं काहीतरी घाण पडते, असं त्यांना सोमॅटिक डिल्युजन्स होतात. पॅरनॉइड डिल्युजन्स किंवा पर्सिक्युटरी डिल्युजन्स म्हणजे लोक माझ्या विरुद्ध कट करतायत. जे डिल्युजन्स ऑफ जेलसी म्हणजे माझी पत्नी माझ्या विरुद्ध काहीतरी दुसऱ्याशी कोणाशी तरी लफडं करते, म्हणजे जेलसी आली त्याच्यात. ग्रँडियस डिल्युजन्स म्हणजे मग ते सरळ पंतप्रधानांना, माझ्याकडे परवा एक पेशंट होता, त्यांनी एक नवीन झेंडा केला, म्हणजे आपल्या भारत देशाचा झेंडा चुकीचा आहे म्हणून त्यांनी प्राईम मिनिस्टर, प्रेसिडेंट, विधानसभा सगळ्यांना एक एक पत्र पाठवलं आणि झेंडा आपला असा पाहिजे, असं. म्हणजे तो 4थी पास नाही, पण ग्रँडियस, मी कोणाला काहीही सल्ला देऊ शकतो, अशा तऱ्हेच्या डिल्युजनल डिसऑर्डर्स या लोकांना होऊ शकतात. डिल्युजन्समध्ये अशा तऱ्हेचे विचारात फरक पडतात. अपस्मार किंवा ज्याला एपिलेप्सी म्हणतात त्याची लक्षणं काय असतात? एपिलेप्सीची एक लक्षणं नसतात. एपिलेप्सी किंवा अपस्मार हा आजार आपल्या मेंदूत काहीतरी दोष निर्माण झाल्यामुळे होतो. जसं आपल्या हृदयामध्ये काही इलेक्ट्रिकल ऍक्टिव्हिटी असते, तशी मेंदूमध्ये पण सतत विद्युत ऍक्टिव्हिटी चालू असते, आणि त्याच्यामध्ये काही दोष निर्माण झाले तर आपल्याला अपस्मार असा विकार होतो. अपस्माराचं डेफिनेशन असं की क्षणिक, काही क्षणापुरता अल्टर्ड स्टेट ऑफ कॉन्शियसनेस, म्हणजे त्याचा कॉन्शियसनेस बदललेला जात असतो. म्हणजे तो स्वप्नावस्थेत जाईल, किंवा सहसा आपल्याला जे वाटतं की फिट आली म्हणजे माणूस एकदम दातखिळी बसते, डोळे मिटतो, घशांना असा आवाज येतो, धडामदिशी पडतो आणि हाताच्या मुठी वळून आणि पायाला झटके देत बसतो, आणि 2-3 मिनिटांनंतर ते हालचाल थांबते आणि तो बेशुद्ध पडतो. मग झोप झाल्यावर परत उठतो, जीभ चावते, कपड्यात लघवी होते, तर त्याला बऱ्याच वेळा जखम होते. तर ह्याला ग्रँड माल एपिलेप्सी म्हणतात. परंतु दुसऱ्याही तऱ्हेचे आजार होतात. हा ग्रँड माल एपिलेप्सी होण्याचं महत्वाचं कारण म्हणजे मेंदूच्या कुठेतरी आतमध्ये हा दोष असतो. जेव्हा मेंदूच्या वरच्या बाजूला फोकस असतो किंवा दोष असतो, तर टेम्पोरल लोब म्हणून एक मेंदूचा भाग आहे, त्याच्यामध्ये जर काही दोष झाला तर मात्र मनुष्य, कारण टेम्पोरल लोब माणसाचा स्वभाव कंट्रोल करतो, तर त्याच्यामध्ये जर आजार झाला, काही दोष असला, तर त्याच्या फिटचं स्वरूप खूपच वेगळं असतं. त्याला अचानक झटका आल्यासारखा, अचानक तू खूप व्हायलंट होतो, खूप अग्रेसिव्ह होतो, लोकांच्या अंगावर धावायला लागतो, मारामारी करतो, त्याला भास होतात. नंतर कधी त्या ह्याच्यात तो कोणाचं बरं वाईट पण करू शकतो. परत तो अटॅकच असतो, त्यामुळे काही काळापुरता अचानक येतो, काही काळानं जातो. त्या आजाराची अगदी टिपिकल सुरुवात म्हणजे पहिल्यांदा तो असं तोंडानं मचमच आवाज करे, असं करे, आपल्या शरीराची बटणं जे असं करे आणि सुरू बंद होईल, तर ह्याला टेम्पोरल लोब एपिलेप्सी म्हणतात. दुसरे काय आजार आहे ज्याला आता जॅक्सोनियन फिट्स म्हणतात, फोकल फिट्स. एक त्या अटॅकचं वर्णन आहे सलाम अटॅक. सलाम मध्ये आपण काय करतो, असं करतो. तर सलाम अटॅक हा अतिशय काही क्षणापुरता आहे, बस तुमच्याशी बोलता तुम्हाला कळणारही आहे माणसाने का केलं, त्या माणसालाही कळत नाही, तुम्हालाही कळत नाही, ह्याला सलाम अटॅक म्हणतात. किंवा काही जॅक्सोनियन फिट्स असतात, म्हणजे फोकल फिट्स असतात, म्हणजे त्याला फक्त गालच झालं, संपलं, तो त्याला हाताला बिजाला झटका येणार नाही, तो धडामदिवशी पडणार नाही, तर ह्याला फोकल फिट्स म्हणतात. तेव्हा अपस्माराचे पण खूप प्रकार असतात. सर्वसाधारण लोकांना असं वाटतं की फिट म्हटली की मगाशी मी जे वर्णन केलं, दातखिळी बदली पाहिजे आणि त्याला तो पडला पाहिजे, तर असं दरवेळेसच होतं असं नाही. कुठल्याही क्षणापुरता त्याचा कॉन्शियसनेस गेला आणि परत आला तर तो अपस्माराचा भाग असतो. लहान मुलांच्या बाबतीत तर कधी कधी क्वचित दिसणारा भाग आहे की तो बेशुद्ध पडत नाही, पण त्याच्या स्वभावातच बदल होऊन जातो. तो चिडचिडा होतो, सतत 24 तास रडत बसतो, त्याला स्टेटस एपिलेप्टिकस, म्हणजे तो
सतत त्या स्टेटस लेवलमध्ये त्याचा फिटचा भाग चालू असतो. तर अशी मुलं देखील या औषधोपचाराने बरी होतात. तर असे वेगवेगळे प्रकार असतात अपस्माराचे. डॉक्टर, अतिमद्यपानामुळे काही मानसिक आजार होऊ शकतात का? मद्यपानामुळेच विकार होतात. अतिमुळे नक्कीच होतात, पण साध्या मद्यपानामुळे पण होत असतात विकार. महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा थोड्याशा प्रमाणात मद्यपान केलं जातं तेव्हा माणसाला असं वाटतं की मी थोडासा जगापासून, पृथ्वीपासून 2 बोटं वर आहे. त्यामुळे त्याच्या मनावरची सगळी इनिबिशन जातात, मनावरचे कंट्रोल जातात. त्यामुळे तुम्ही बघाल की एखाद 2 पेक प्यायलेला माणूस एरवी जो चुपचुप बसणारा असतो तो अचानक गाणं गातो, जोक्स सांगतो वगैरे. आणि ती इनिबिशन गेल्यामुळे त्याला पण खूप बरं वाटतं, मोकळं वाटतं. कारण सतत त्या दडपणाखाली तो एरवी वागत असतो. ते 2 पेक प्यायले की त्याला मनमोकळ बोलण्याचा आनंद मिळतो किंवा लोक काय बोलतात ते एन्जॉय करतो. पण हेच 2 पेकचे 4 पेक झाले की त्याचा कॉन्शियसनेस जातो, त्याच्या कॉन्शियसवर लेवल राहत नाही. आणि मग अशा वेळी ड्रायव्हिंगमध्ये ऍक्सिडेंट्स करतात. त्यांना वाटतं मी काही करू शकतो. त्याला धड चालता येत नसतं पण गाडी जोरात चालवू शकतो आणि मग कुठेतरी ऍक्सिडेंट्स वगैरे करतात. अशा वेळी त्यांच्यात विकार होतात. आता हेच दारूचं प्रमाण खूप वाढत गेलं तर मात्र अल्कोहोलिक हेल्युसिनेसिस नावाचा आवाज येतो. म्हणजे याच्यामध्ये त्या माणसाला सतत कानात काहीतरी आवाज येत असतात आणि त्या आवाजामध्ये सतत त्यांना भीती, संशय हा असतो की बायको माझी काहीतरी उद्योग करते, तिचं कोणाशी तरी काहीतरी आहे. आणि त्यामुळे आपण जे वाचतो त्याप्रमाणे होतं की बायकोला ते त्रास देऊ शकतात. अल्कोहोलिक हेल्युसिनेसिस ज्याच्यामध्ये एरवी तो चांगला वागतो पण त्याच्या सतत कानात आवाज येत राहतात. दुसरा एक असतो की ज्याला मगाशी मी स्किझोफ्रेनियाचं वर्णन केलं तसं त्याचा संबंध वेळ, त्याच्या मनात मोठे मोठे विचार येतात. माझ्याकडे मर्सिडीज गाडी आहे, माझ्याकडे 10 लाख रुपये, खिशात दबडं नसतं कारण ते सगळं दारू उडवलेलं असतं, पण गप्पा मात्र 10 लाखाच्या असतात. हा एक आजार होऊ शकतो. शिवाय खूप वर्ष दारू पित राहिला तर ज्याला कॉर्सॉकॉफ सायकोसिस म्हणतात की ज्यांच्या मेंदूमधल्या काही पेशीच नष्ट झाल्यामुळे यांना आठवण राहत नाही, आपण कुठे आहोत, काय आहोत याचं भान राहत नाही, यांना भासही तसेच व्हायला लागतात आणि त्याला त्याचे मेंदूचं काम व्यवस्थित काम करत नाही, कॉर्सॉकॉफ सायकोसिस होतं. तेव्हा अशा अल्कोहोलमुळे विविध आजार होत असतात. तसंच मद्यपान करत असलेल्या माणसाने अचानक मद्यपान सोडलं तरी देखील ज्याला डिलेरियम ट्रेमर्स म्हणतात किंवा अल्कोहोल विड्रॉल सिम्पटम असं म्हणतात, त्याच्यामध्ये हातामध्ये खूप थरथर काप होतो, बेचैनी होते, झोप उडते, त्याला परत भास होतात, साप आले, झुरळ आले, मुंगे आल्या माझ्या अंगावर चढतायत असं त्याला वाटायला लागतं. त्याची पूर्ण झोप उडून जाते आणि अशा लोकांना मात्र बऱ्याच वेळा ऍडमिट करून ट्रीटमेंट द्यावं लागतं. म्हणजे दारू प्यायल्यामुळे आजार होतो, दारू अचानक सोडल्यामुळे आजार होतो, दारू खूप वर्ष पित असल्यामुळे देखील तुमच्या मेंदूवर खूप परिणाम होतात. तेव्हा खूपच प्रकारचे, विविध प्रकारचे मानसिक रोग या अतिमद्यपानामुळे होऊ शकतात. विशिष्ट जीवाणूंची लागण मेंदूला झाल्यामुळेही काही मानसिक आजार होतात का आणि त्यांची काय लक्षणं असतात? होय, कारण मेंदू, मगाशी मी सांगितलं की तुमच्या भावना, विचार सर्व शेवटी मेंदूच कंट्रोल करत असतो. त्यामुळे मेंदूच्या भोवती जे आवरण आहेत त्यांना जरी काही जीवाणूंचं इन्फेक्शन झालं, जीवाणूवाले, तर मेंदूला सूज येईल, मेंदूमध्ये पाणी येईल, मेंदूवर त्याचं प्रेशर होईल आणि त्याच्यामुळे मेंदू, ज्याला मेनिंजायटिस म्हणतात, अशात त्याच्यामुळे देखील मानसिक विकार होतात. एन्केफलायटिस म्हणजे मेंदूच्या आतल्या पेशींनाच इन्फेक्शन गेलं, ते जीवाणू पोचले तरी तुम्हाला आजार होऊ शकतात. तेव्हा ह्या जीवाणूंमुळे तर आजार होतातच, शिवाय आपल्या शरीरामध्ये जी रसायनं आहेत, म्हणजे रक्तामध्ये काही दोष झाले, लिव्हरमध्ये दोष झाले, किडनीमध्ये दोष झाले, तुमच्या छातीत, हृदयात दोष झाले की ज्याच्यामुळे तुमचं रक्ताभिसरण बरोबर होत नाहीये, तुमच्या शरीराला किंवा मेंदूला व्यवस्थित ऑक्सिजन पोचत नाहीये, अशा कुठल्याही अवस्था झाल्या तरी त्याच्यामुळे तुमच्या मेंदूवर परिणाम झाल्यामुळे ते परिणाम तुम्हाला मानसिक आजारामध्ये दिसू शकतात. कधी कधी खूप ताप आला किंवा अंगातलं पाणी, ज्याला आपण डिहायड्रेशन म्हणतो, तापामुळे अंगातलं पाणी गेलं, उलट्या झाल्या, पेशंटने पाणी प्यायला नाही, स्पेशली हे वार्धक्यामध्ये दिसतं, जे म्हातारी माणसं असतात, किंवा काही औषध गोळ्यांचं सेवन जास्त झालं, किंवा काही तुम्हाला लिव्हरचे डिसीजेस असले, कारण तुम्हाला माहिती आहे की लिव्हरमध्येच सगळे औषधाचं पचन होत असतं. तर लिव्हर जर व्यवस्थित काम करत नसलं तर ते औषधांचं प्रमाणापेक्षा जास्त आपल्या रक्तामध्ये होतं. तसंच किडनी हा आपला फिल्टर आहे, नपसलेले पदार्थ आपल्या शरीरातून फेकून दिले जातात. तर असे पदार्थ देखील शरीरात साचल्यामुळे, ह्या नको असलेले पदार्थ नको तेवढ्या प्रमाणात साचल्यामुळे मेंदूवर परिणाम होतो, ज्याला मग डिलिरियम म्हणतात.
मग अशा वेळी माणूस काहीतरी बरळत राहतो, त्याला काळाचं वेळेचं भान राहत नाही. त्यांना देखील भास होतात, पण ह्यांचे भास थोडेसे वेगळे असतात. कारण स्किझोफ्रेनियामध्ये जे भास होतात तेव्हा त्यांना बहुधा कानावर काहीतरी आवाज ऐकू येतात, त्यांच्या डोळ्यासमोर तशी चित्र दिसत नाही. पण डिलिरियममध्ये मात्र त्यांना व्हिज्युअल किंवा डोळ्यांसमोर काहीतरी दिसतं. मग काहीतरी साप फिरतायत, माझ्या अंगावर काहीतरी आलंय, किंवा डोळ्यासमोर भूतच आली, किंवा कधी कधी खूप मोठा राक्षस येतोय माझ्या अंगावर, किंवा लिलिपुटियन म्हणजे एकदम बारीक अशी बोटासारखी माणसं त्यांच्या डोळ्यासमोर नाचतात. अशा तऱ्हेचे त्यांना भास व्हायला लागतात डिलिरियममध्ये. ह्यामध्ये हे लोक खूप बेचैन होतात, घाबरतात, आणि बऱ्याच वेळा हॉस्पिटलमधनं हे दरवाज्यातनं पळून जायच्या ऐवजी खिडकीतनं पाईपवरनं कुठून तरी पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात. बऱ्याच वेळा लोकांना अगदी बांधून ठेवावं लागतं, इतके बेचैन होतात. आणखीन ह्या आजारामध्ये एक महत्वाचं लक्षण दिसतं, ते म्हणजे ज्यांचं स्लीप सायकल बदलून जाते. म्हणजे ते रात्री जागरण करतात आणि दिवसा मात्र झोपा काढतात. त्यामुळे पेशंटना सांभाळणं देखील घरात लोकांना खूप कठीण होऊन जातं. बऱ्याच वेळा वार्धक्यामध्ये देखील जेव्हा यांना मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो किंवा अशी कारणं होतात, तेव्हा देखील वृद्ध माणसाच्या बाबतीत लोकांची तक्रार असते की रात्रभर स्वतः जागरण करतात आणि दिवसा मात्र झोपा काढतात, आम्हाला मात्र दिवसभर त्रास होतो. त्याचं कारण हे असतं. तेव्हा डिलिरियमसाठी अनेकविध कारणं असू शकतात. म्हणजे इन्फेक्शनमुळे तर होतच होतं, किंवा काही जसं मी मगाशी सांगितलं दारू, गांजा, चरस, भांग असल्या गोष्टींमुळे देखील होतं, इन्फेक्शनमुळे होतं, लिव्हर किडनी डिसिजेसमुळे होतं, पल्मनरी डिसीज म्हणजे आपल्या छातीमधले काही रोग. आता तुम्हाला माहिती आहे की आपली फुफ्फुसं आपल्या ऑक्सिजन मिळवून देत असतात, तर ते ऑक्सिजन फुफ्फुसच बरोबर काम करत नसली तर पाहिजे तेवढा ऑक्सिजन आपल्या रक्तात येत नाही, आणि त्याच्यामुळे देखील मेंदूला ऑक्सिजन न मिळाल्यामुळे अशा तऱ्हेचे विकार होत असतात. त्यातले काय बरेचसे विकार आपण ट्रीटमेंटने बरे करू शकतो, काही आजार मात्र खूप त्रासदायक ठरतात. वार्धक्यामुळे सुद्धा काही मानसिक आजार होऊ शकतात का? होय, वार्धक्यामुळे दोन प्रकारचे आजार दिसतील. एक म्हणजे ज्याला आपण फंक्शनल आजार म्हणतो, कारण वार्धक्यामुळे त्याच्या घरातली सगळी परिस्थिती बदललेली आहे. जो कालचा करता माणूस होता, ज्याच्या म्हणण्याशिवाय घर चालत नव्हतं, त्याला आज दुसऱ्यावर अवलंबून राहावं लागतं. त्याची मुलगा म्हणेल तसं त्याला वागावं लागतं. आज त्याचा आत्मविश्वास नाहीसा झालेला असतो, कारण त्याचे कमाई बंद झालेली असते. जे काही व्याजाचे पैसे असतात त्याच्यावर त्याला राहावं लागतं. त्याला खूप मोकळा वेळ असतो, आणि काल ज्याला साहेब करून हाक मारणारे लोक आज कोणी त्याच्याकडे डुंकून बघतही नाही. आणि त्यामुळे अशा माणसाला डिप्रेशनचा आजार होऊ शकतो, जो खूप कॉमन असतो. ह्याच मनातल्या कमकुवतपणामुळे आता माझा काही जगाला उपयोग नाही, मी काही कामाचा नाही, त्याच्यामुळे हे लोक माझ्याकडे मुद्दाम दुर्लक्ष करतायत. माझी बायको मुद्दाम माझ्याकडे दुर्लक्ष करते, तिला माझ्यात इंटरेस्ट राहिलेला नाही, ती आता दुसरीकडे जायला लागली. म्हणजे तो 60-70 वर्षाचा म्हातारा माणूस देखील आपल्या 60 वर्षाच्या बायकोवर संशय घ्यायला लागतो की तुझं दुसरीकडे कोणाकडे काहीतरी संबंध असले पाहिजेत, कारण त्याच्या मनात तो कमकुवतपणा आलेला असतो की आता मी पूर्वीसारखा राहिलेलो नाही. किंवा डिप्रेशन किंवा अशा सस्पिशियसनेस, पॅरनॉइड रिएक्शन ह्या खूपच कॉमन असतात. तसंच वार्धक्य येतं म्हणजे काय होतं, तुमच्या एजिंगमुळे तुमच्या मेंदूला रक्तपुरवठा कमी होतो, आणि त्याच्यामुळे तुमच्या स्मृतीभ्रंश होतात, तुम्हाला लक्षात राहायला लागत नाही, किंवा तुमच्या वेगवेगळ्या रक्ताच्या वाहिन्या असतात, रक्तवाहिन्या बंद पडतात त्याच्या वयामुळे, किंवा ब्लड प्रेशर, डायबिटीस असल्या आजारामुळे रक्तवाहिन्या चोकअप होतात, आणि त्यावेळी मेंदूला रक्तपुरवठा न झाल्यामुळे त्यांचा सर्वात मोठा भाग म्हणजे स्मृतीभ्रंश होतात, त्यांच्या लक्षात राहत नाही. आता ह्याच्यात अगदी क्लासिकल आहे, म्हणजे जे जुन्या गोष्टी ज्या मेंदूत रजिस्टर झाल्या त्या त्यांना व्यवस्थित आठवतात. जे कोणाचा काका मामाला 30 वर्षापूर्वीचा अगदी व्यवस्थित सांगेल, पण काल मला कोण भेटून गेलं, आज सकाळी कोणाचा फोन आला होता, आपल्या मुलाचं नाव काय, किंवा त्यांना समजा आता पेन दिलं, ह्याला काय म्हणतात, ह्याला नॉमिनल ॲफेसिया असं म्हणतात, ह्याला काय म्हणतात, ह्याला पेन म्हणतात, हे त्याला सांगता येत नाही. त्याला तो सांगेल ह्या लिहिण्यासाठी वापरतात, ह्याच्यात शाई भरतात, सगळं सांगेल, पण ह्याला पेन म्हणतात हे सांगता येत नाही. मुलं किती कुठे असतात त्यांना सांगता येणार नाही. कुठे राहतात, हे काय इथेच तर राहतो, शेजारीच राहतो. असं काय करता डॉक्टर, अहो मी इथेच राहतो, नाही काय, पण ते मग गावाचं नाव काय तुम्हाला नाही माहिती, तुम्ही ओळखून घ्या की, असं करून तो टाळत राहतो, पण त्याला ते नाव सांगता येत नाही. मग तुम्ही सिन्नर म्हणा, हा सिन्नर, पण ह्याला ॲफेसिया म्हणतात. तर अशा तऱ्हेचे देखील वार्धक्यामुळे आजार, स्मृतीभ्रंश झाल्यामुळे आजार होतात. मानसिक विकार तर दिसतातच,
शिवाय मग कधी कधी यांना पॅरालिसिस वगैरे असे याचे आजार होतात. ते वार्धक्याचे आजार आणखीनच वेगळे असतात. कधी कधी यांना हायपोमॅनिया म्हणजे मोठ्या मोठ्या गप्पा मारायला लागतात. मी असा आहे, मी तसा आहे, माझ्या बँकेत एवढा अकाउंट आहे, प्रत्यक्षात काही नसतं. आणि असे आजार वार्धक्यामुळे देखील होऊ शकतात. डॉक्टर, तुमच्याशी ही सगळी चर्चा केल्यावर मला असं वाटायला लागलं की आपल्या सगळ्यांनाच मानसिक आजार असतात की काय? असं काही नसतं. ते गैरसमज होणं साहजिक आहे. पण शेवटी हे आजार आपल्या विचारांचे, भावनांचे आहेत. प्रत्येक माणसाला विचार, भावना आहेतच. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जेव्हा हे विचार किंवा भावना आउट ऑफ प्रपोर्शन होतात, म्हणजे एक दुःखद क्षण झालाय किंवा तुमच्या गाडीखाली एक कुत्रा आलंय, त्याला लंगडं झालंय, तुम्हाला एक 5 मिनिटं वाईट वाटणं साहजिक आहे. पण ते दुःख तुम्ही महिनाभर जर स्वतःजवळ बाळगलं तर त्याला तुम्ही आजार म्हणायला पाहिजे. हे एक. नंबर 2, ह्या जे काही विचार असतात, तुम्हाला दुःख झालं, वाईट वाटलंय, किती वेळ राहिला, जर हे दुःख तुमचं महिन्याहून जास्त वेळ टिकलं तर त्याला तुम्ही आजार म्हणायला पाहिजे. आणि त्याची तीव्रता खूप आहे की ज्याच्यामुळे तुमच्या दैनंदिन जीवनामध्येच अडथळा निर्माण झाला, तर मग तुम्ही म्हणाल पाहिजे की मला मानसिक विकार झाले. नाहीतर दररोजच्या जीवनात आनंद, दुःख हे तो होतच राहणार आणि त्याशिवाय तुमच्या आयुष्यात मजा कशी येणार? तर हे तर चाललंच पाहिजे. ते काही चूक नाहीये. फक्त त्याची तीव्रता वाढली तर आजार म्हणायला पाहिजे. धन्यवाद डॉक्टर. मनोविकृती या कार्यक्रमाच्या 2 भागात आपण डॉक्टर सुळे यांच्याशी चर्चा केली. या चर्चेतून मानसिक विकृती यांची कारणं आणि त्यांचं स्वरूप निश्चितच तुमच्या लक्षात आले. पुन्हा भेटूया.